रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 193 ते 200. ना तरी गुणाचे नि पती करे, आरतीचे नि पडी भरे. हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे. ते झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे. चिंतामणीसी ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख. तैसा संग्राम हा देख, पातला असे आता हा ऐसा अविधीजे. मग नाथिले सोचू बैसीजे, तरी आपण आहाना होईजे. आपण पेया पूर्वजांचे जोडले, आपणची होय धाडले. जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये, असती कीर्ती जाईल. जगची अभिशापू देईल, आणि गिवसित पावतील महादोष. जैसी भरतारे ही नवनिता, उपहती पावे सर्वथा. तैशी दशा जीविता स्वधर्मे विन, ना तरी रणी शव सांडिजे. ते चौमेरी गिंधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अर्थ: तुझ्या शौर्य गुणाचा लौकिक ऐकून तुझ्यावर आसक्त झाल्यामुळे कीर्तिरूप श्री तुला वरण्यासाठी आली आहे. क्षत्रियाने खूप पुण्य करावे, तेव्हा त्याला असे हे धर्मयुद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला मार्गावर चालत असताना मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा, अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडले तर त्यात सहज अमृत पाडावे, त्याप्रमाणे तुला हे युद्ध अनायासे प्राप्त झाले आहे, हे समजून घे. आता असला हा संग्राम त्यागशील आणि नसत्या गोष्टीचा शोक करीत बसशील तर आपणच आपली हानी करून घेतल्यासारखे होईल. या रणांगणावर तू शस्त्र टाकून दिले तर पूर्वजांनी मिळविलेली कीर्ती तू घालवलीस असे होईल. हे धर्मयुद्ध न केल्यामुळे तुझी असलेली कीर्ती संपून जाईल. जगातील लोक तुझी निंदा करतील आणि तुझ्याजवळ राहण्यासाठी महादोष सुद्धा तुला शोध घेत येतील. ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्रीचा सर्वांकडून अपमान होत असतो, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्याची अवस्था होत असते. अथवा रणभूमीवर टाकून दिलेल्या मृत सैनिकाला ज्याप्रमाणे गिधाडे टोचे मारित असतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित मनुष्याला महापापे त्रास देत राहतात. रामकृष्ण हरी.